केरळमधील कोझिकोडा जिल्ह्यातील नदापुरम इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ स्फोट झालाय। या दुर्घटनेत 4 स्वयंसेवक जखमी झालेत। पोलिसांचा तपास सध्या इथं सुरू आहे। अद्याप तरी या स्फोटांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। मागच्या काही दिवसांपासून केरळमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्येचं सत्र सुरू आहे। या हत्यांच्या मागे केरळमधील डाव्यांचा हात असल्याचा आरोप संघाच्या कार्यकर्त्यांकडून होतोय। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्यानं उज्जैनमध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान करत नवा वाद ओढवून घेतलाय। कुंदन चंद्रावत असं संघाच्या या नेत्याचं नाव आहे। केरळच्या मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं जाईल असं म्हणत या नेत्यानं हा नवा वाद निर्माण केलाय। मैं इस मंच से घोषणा करता हूं डॉक्टर कुंदन चंद्रावत, संपत्ति है मेरे पास इतनी, इसलिए घोषणा करने की हिम्मत कर रहा हूं। 1 करोड़ से ज्यादा का लगभग मकान है, उसका सर काट के ला दे रीजन का कोई मेरे को, वो मकान वो जायदाद मैं उसके नाम कर दूंगा। तुम्हाला ऑनलाईन रेल्वे तिकीट काढायचं असेल तर आता आधार कार्ड असणं बंधनकारक केलं जाणार आहे। काही जणांकडून होणारी एकगठ्ठा तिकीट खरेदी आणि तिकीट विक्रीतील दलाली संपुष्टात आणण्यासाठी रेल्वे आधार कार्डवरती आधारित तिकीट विक्रीकडे वळणार आहे। त्यामुळे आधार कार्ड नसल्यास ऑनलाईन तिकीट खरेदी करता येणार नाही। तसंच रेल्वे तिकिटांवरती सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावाच लागणार आहे।